हॅलो नमस्कार, मी संगीता जोशी. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी या यूट्यूब चॅनलमध्ये आत्तापर्यंत बरेच काही किचनची जुनी पारंपरिक छान पौष्टिक आणि सगळ्यांच्या घरी अवेलेबल जे जे सामान आहे त्याच रेसिपी मी टाकत असते. ही जी जुनी परंपरा आहे किंवा हे जे जुन्या वस्तू आहेत किंवा हे जुने खाद्यपदार्थ आहे तर हे कुणाला आजपर्यंत बहुतेक माहिती नाहीये. ज्यांना माहित असेल त्यांचं तर चांगलंच आहे, पण ज्यांना माहित नाही ज्यांना तर खूप करायची इच्छा आहे पण सांगणारं कोणी नसतं. मला रिक्वेस्ट आलेल्या होत्या की ताई तुम्ही समजून सांगता, पद्धती सांगतात तुम्ही, आणि ऑब्विसली ही मी माझ्याकडची पद्धत सांगते आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनेच करा. ज्यांना कुणाला माहित नाही त्यांच्यासाठी मी ही माझी पद्धत टाकलेली असते. आणि ह्याच्यामध्ये पण खूप प्रकार असतात. तर आता ह्या सगळ्या सामानावरून तुमच्या लक्षात आले असेल का नाही मला माहितीये. तर आज आपण ओल्या हळदीचं लोणचं करूयात. तुम्ही म्हणाल ओली हळद म्हणजे काय? कारण आतापर्यंत आपण सगळेजण वाळलेली हळद पाहतो, त्याला आपण हळकुंड म्हणतो, आणि जी ग्राइंडर मधून किंवा मिक्सर मधून फिरवल्या त्याचं पीठ होते ती हळद असते. तर आता ही आहे आपल्याकडे ओली हळद. ही ओली हळद सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहे. ऍक्च्युली ही डिसेंबर जानेवारी मध्ये येते, पण मला ही छान मिळाली. ही ओली हळद आहे. ही नंतर वाळवायची, ह्याच्यावर चांगली काहीतरी अशी प्रोसेस करायची आणि ह्याच्यानंतर आपल्याला ते हळकुंड मिळतं, ज्याची आपण हळद करतो ती. तर ती ही ओली हळद असते आणि साहजिक ही शेतामध्ये असल्यामुळे मातीमध्ये असते. याला खूप माती वगैरे लागलेली असते. तर पहिल्यांदा ही आणायची, पाण्याखाली स्वच्छ धुवायची, पुसायची, त्यातला पूर्ण कण मातीचा काढून टाकायचा आणि पूर्ण अशी कडक वाळवायची. ही अशी असते. झालं. आता हे हात झाला आपला मेन हिरो झाला बरं का, आपला हा मेन हिरो. आता ह्याच्यासाठी काय लागतं? अगदी साधं, म्हणजे बाकीच्या लोणच्यांसारखं भरमसाठ साहित्य लागत नाही, काय नाही. कारण ह्या हळदीच्या लोणच्याला ह्याची कितकी सुंदर चव असते की दुसरा ऑदर काही घालायची गरज नाही. तरी पण आपण हे व्यवस्थित मुरण्यासाठी, टिकण्यासाठी जे काय अवेलेबल आहे ते आपण टाकूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या हिरव्या मिरच्या घेऊयात. ह्या मी पोपटी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तिखट घेतल्या तरी अजिबात हरकत नाहीये. पोपटी, आणि हे पण मिरच्या तुम्हाला टाकायच्या असल्या तर तुम्ही टाकू शकतात, नाही टाकल्या काहीच हरकत नाही, नका टाकू. पण आमच्याकडे जरा तिखट लागतं, स्पायसी लागतं, आणि जरा खमंग खाल्लं की जरा कसं तोंड असं छान होतं. ते 7 हिरव्या मिरच्या त्या छान धुवून पुसायच्या, त्याची नंतर देठं काढायची आणि छान अशा कट करून घ्यायच्या. हे 2 चमचे लाल तिखट पावडर आहे किंवा लाल मिरची पावडर आहे, आणि ही अर्धा चमचा आपल्याला मेथ्या आणि जिरे यांची थोडीशी मी अशी ओबडधोबड भरड करून घेतली. म्हणजे एक तर फक्त मिक्सरमध्ये लावायचं आणि बंद करायचं. ही आहे आपल्याकडे जी काळी मोहरी असते ना, मस्टर्ड सीड्स, ते घ्यायचं. ते हे सुद्धा एकदा मिक्सर मधून छान चालू बंद करून, फारही असं अगदी मैद्यासारखं पीठ काढायचं नाही आणि फारही असं जाड ठेवायचं नाही, असं हे ओबडधोबडच ठेवायचं. एका लिंबाचा रस, आणि काय होतं, हे लोणचं पचायला आणि टिकायला अगदी उपयोग होतो. हे मीठ आहे, आणि हे तुमच्या घरात जे तुम्ही वापरतात ते कोणतंही तेल घ्यायचं. मोहरीचं घेतलं, शेंगदाण्याचं घेतलं, सध्याचं ते जेमिनी घेतलं, सूर्यफूल घेतलं, कोणतंही तेल घेतलं तरी ते तेल घ्यायचं. कढईमध्ये छान गरम करायचं तर अगदी धूर येईपर्यंत, आणि त्याच्यामध्ये नंतर हे मेथी दाणे टाकून गॅस बंद करायचा, आणि एक 15 मिनिटांनी त्याच्यामध्ये नंतर हिंग टाकायचं. हे तेल गार व्हायला 2-3 तासासाठी बाजूला करून ठेवायचं. सगळ्यात पहिली प्रोसिजर ही असते. नंतर काय करायचं, आता आपल्याला आता ह्या हळकुंडाच्या सगळ्या फोडी आपल्याला ह्याच्यात टाकून आपल्याला हे हलवून घ्यायचे. तर हे भांड सुद्धा धुवून पुसून स्वच्छ करून कोरडं करून घ्यायचं. ह्या ब्रशला सुद्धा पाणी लागलं नाही पाहिजे आणि ह्याला सुद्धा पाणी लागलं नाही पाहिजे. ह्या सुद्धा भांड्याला पाणी नसावं, कारण नंतर मग आपलं ते लोणचं खराब होतं. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला लोणचं घालायचं आहे, प्लास्टिकचं म्हणा, चिनी मातीचं म्हणा, काचेचं म्हणा, शक्यतो काचेच्या भांड्यात घालायचं. पण नसेलच अवेलेबल तर कोणतं एखादा प्लास्टिकचं घ्यायचं, धुवून पुसून स्वच्छ ठेवायचं, उन्हामध्ये ठेवायचं, छान वाळवायचं. याला परत कोणताही पाण्याचा डाग राहिला नाही पाहिजे, नाही तर आपलं ते लोणचं खराब होतं. आपले हात पण अगदी छान स्वच्छ पाहिजेत.
आणि लोणचं करायच्या आधी पहिल्यांदाच हात स्वच्छ धुवून पुसून मग ही हळद. तर या हळदीचं आपल्याला पूर्ण अशी साल काढून घ्यायची. साल काढून घेतले की आपण कैरीच्या कशा बारीक बारीक फोडी करतो तशा बारीक बारीक फोडी करायच्या. तुम्ही किसून घेतलं तर ते खूप छान एकजीव मस्त होईल. पण फोडी जर केली ना तर आपल्याला लागेल तसे एखादी फोड घेता येते, खाता येते. आपण ओली हळद ती घ्यायची आणि जेणे आपण साल काढतो त्याच्या साह्याने आपण हे साल काढायचं. आणि ही ओली असल्यामुळे याचं साल पटकन निघतं. पारही त्याला अगदी खरडून किंवा अगदी त्याच्या कोपऱ्यात जाऊन आतमध्ये जाऊन पार काढायची गरज लागत नाही. आल्हादाने सहज निघू शकतं हे. थोडीशी मेहनत म्हणजे तर फक्त ही आहे, नाही तर हे लोणचं अगदी एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतं. ते हे हळकुंड किंवा ही ओली हळद अशी पूर्ण अशी साली काढून घ्यायच्या. आणि काही ठिकाणी थोडंसं असे घाण असतं, ते घाण सुद्धा आपण नंतर काढून टाकायचं. जेणेकरून आपण एवढीच काळजी घ्यायची की आपलं लोणचं नंतर घाण नाही झालं पाहिजे. कारण आपण एवढी मेहनत करतो, एवढं आपण सामान घालतो आणि जर ते लोणच्याला बुरा आला किंवा घाण झालं तर मग आपण ते फेकूनच द्यावं लागतं ना. मग आपले एवढं कष्ट वाया जातात आणि आपले मेन म्हणजे सामान सुद्धा वाया जातं. तर त्याच्यामुळं ही हळद ही अशी साल काढून घेतली. आता ही सगळी साल काढल्यावर ह्याची छान मी बारीक बारीक फोडी करणार आहे. म्हणजे लोणचं घालतो ते घातल्यावर 1-2 दिवस छान हलवून ठेवायचं. त्याला 2-1 मिनिट असं सूर्यप्रकाश दाखवायचा. सूर्यप्रकाश दाखवायचं म्हणजे की लगे गुन्हात नेऊन टाकायचं नाही, असं नाही. थोडा वेळ आपल्या डोळ्यात देखत आपल्या नजरेसमोर ठेवायचं. म्हणजे त्याच्यामध्ये चिलट, डास किंवा अजून एखादी कुठली वस्तू उडून नाही गेली पाहिजे, कारण त्याने पण आपलं लोणचं खराब होऊ शकतं. ह्याचं 2-3 दिवस करायचं आणि नंतर ते मुरायला ठेवायचं. पण स्वच्छ ते हलवायचं खालून, अगदी तळापासून त्याच्या बुडापासून हलवायचं. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. आणि वाटल्यास तुम्हाला नंतर मग त्या कोणत्याही लोणच्यामध्ये समजा वाटली तर वरून अजून थोडीशी छान अशी फोडणी टाकायची आणि ते लोणचं नंतर खायला घ्यायचं. बरणीला असं ओला कपडा करायचा, कॉटनचा एखादा सुती कपडा, त्याच्या तोंडाला छान असं ते बांधायचा ओला करून आणि ते एखाद्या गार जागेत ठेवायचं. गार जागेत म्हणजे कुठे फ्रीज असेल तर सगळ्यात चांगलं, नसेल तर आपण जिथे प्यायचं पाणी वगैरे भरून ठेवतो ना, हे असं इथे ठेवून द्यायचं. असं छान जर तुम्ही काळजी घेतली ना तर कोणतंच लोणचं, कोणाचंच लोणचं, त्यात तुम्ही भले किती सामान घालू नका, नुसतं साधं जरी केलं. अहो मी आतापर्यंत कितीतरी लोणचे केलेली आहेत, पण माझे टिकले ते 1-1.5 वर्ष लिंबाचं लोणचं पण त्याच्यामध्ये गवारची शेंग, कारले, हिरवी मिरची असं सगळं टाकून मी ते लोणचं केले. तर आपण पहिल्यांदा हे ह्याच्यात पूर्ण असं घालून घेऊ. त्याच्यातली मिरची खूप छान लागते, कारण त्या मिरचीला ना समजा लिंबाचं केलं तर त्याला लिंबाची चव लागते. आता हे हळदीचं केलं तर याला हळदीची चव लागणार. म्हणजे त्या मिरचीमध्ये सुद्धा ती एक चव अशी छान अशी शोषून घेतली जाते त्याच्यामुळं. आणि नंतर या आमच्याकडे या मिरच्यांसाठी अशी खूप अशी भांडी म्हणता येत नाही, पण तुम्ही मी होतं. त्याच्यामुळे 4 चमचे आपण मीठ टाकलेलं आहे. कोणत्याही लोणच्याला जर मीठ कमी पडलं तर ते लोणचं नसतं. दुसरं म्हणजे सारखंच आपण कोणताही चमचा घेतला असं खालीवर केलं, त्याच हाताने घेतलं त्याच हाताने खाल्लं तर ते एक नसतं. आणि तिसरी गोष्ट केव्हा नसतं लोणचं, जेव्हा आपले हे जे सगळे साहित्य असतात हे जर आपण कोरडे करून जर नाही घेतले तर तेव्हा एक लोणचं नसतं. मी हे प्रत्येक वेळेस का सांगते, कारण आपण एवढं जीव तोडून हे करतो, इतके आपण त्याच्यामध्ये सामान घालतो, साहित्य घालतो, आणि ते जर जेव्हा बुरशी येते त्याला किंवा असं नसतं ना तेव्हा फार वाईट वाटतं. त्याच्यामुळे ही थोडीशी काळजी घेतली ना, वर्ष लिंबाचं लोणचं, कोणतंही लोणचं खूप छान लागतं. आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट आहे. हे लाल तिखट माझं विकतचं आहे, त्याच्यामुळे मी हे भरपूर प्रमाणामध्ये घालणार आहे. हे मी 2 चमचे आणि अजून एक हे असे 3 चमचे मी पूर्ण हे मी तिखट टाकलेलं आहे. विकत तिखट एवढं तिखट नसतं ना, त्याच्यामुळे मी ते टाकलं. आता ही जी भरड आहे तर ही कशाची आहे, थोड्या मेथ्या
मेथ्या कमी प्रमाणामध्ये घ्यायच्या, कारण मेथ्यांना खूप कडसरपणा असतो. मेथ्या का टाकायच्या का, कारण कोणतंही लोणचं कोणतंही पदार्थ पचण्यासाठी किंवा त्याचा आपल्या पोटाला कोणताच त्रास होऊ नये म्हणून मेथ्यांचे 4 दाणे तरी टाकावे लागतात. ते पचनाला सोपे जातात. आणि त्यात थोडेसे जिरे टाकलेत मी चवीला. असे अर्धा चमचा मी हे मेथ्यांची पूड टाकली. आणि ही आपली मोहरी जी आपण रोज वरणाला भाजीला फोडणी देतो ना, ती काळी मोहरी मस्टर्ड सीड्स या थोड्या मिक्सर मधून मी अशा ओबडधोबड अशा काढून पूर्ण 2 चमचे टाकायच्या. कारण ह्या पण जरा जास्त प्रमाणात पडल्या ना तर ह्याचा कडसरपणा सुद्धा कोणत्याही लोणच्यामध्ये उतरतो. पूर्ण मी 1 लिंबाचा असा रस काढून घेतलाय. तर आपण हा असा पूर्ण टाकूया. आणि जसं मुरल तस या मिठाचा त्याला असं छान खार सुटतो. आम्ही त्याला खार म्हणतो, कोणी त्याला लोणच्याचं पाणी म्हणतात. असं छान पाणी सुटतं याला. आता तुम्ही म्हणा लोणचं घातलं आणि याला हळद नाही घातली तर हे हळदीचंच लोणचं आहे ना. आता यामध्ये मी हे अर्धी वाटी तेल मी तात्पुरतं घालतीये. हे जे थोडं मीठ होतं हे मीठ असं हातामध्ये घ्यायचं आणि कोणत्याही बरणीच्या काचेचे तुम्ही ज्याच्यामध्ये लोणचं घालाल त्याच्या कोणत्याही बरणीचे असं खाली जो बेस असतो ना मूड तळ त्याच्यामध्ये असं हे मीठ थोडं टाकून घ्यायचं. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? याआधी पण मी बऱ्याच लोणच्यांचे बरेच प्रकार टाकलेले आहेत. ते तुम्ही करून पाहिले असतील अशी मला खात्री आहे, शंका नाही. हा सुद्धा आता हळदीचा छान असा एक प्रकार मी केलेला आहे. ओल्या हळकुंडाची किंवा ओल्या हळदीचं लोणचं. हे बघा. लोणचं अगदी तयार आहे. पहिल्यांदा करत असाल तर थोड्या प्रमाणात करून पाहायचं. हे असायचं झाकण लावायचं असं आणि या झाकणावर एक कॉटनचा किंवा एक सुती कपडा ओला करायचा आणि ह्याला बांधायचा. प्यायच्या पाण्याची भांडी असतील किंवा फ्रीज असेल तिथे ही बरणी ठेवून द्यायची. असं 3-4 वेळा करायचं. रोज सकाळी हे लोणचं हलवायचं चमच्यानी आणि चमचा घेताना सुद्धा स्वच्छ घ्यायचा. ओला किंवा कोणत्या भाजीतला किंवा कोणत्या चटणीतला घ्यायचा नाही. अजून एक असा छान मी व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत बाय.